Hello friends, welcome to our channel Let's Learn English. फ्रेंड्स, आजचा आपला व्हिडिओ पूर्णपणे प्रॅक्टिस बेस होणार आहे कारण आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत काही बेसिक वर्ड्सची. यांनाच आपण कॉमन ॲक्शन वर्ब्स असे देखील म्हणतो. ॲक्शन वर्ब्स म्हणजे क्रिया शब्द. ॲक्शन वर्ब्स म्हणजे असे शब्द जे ऐकल्यानंतर आपल्या हे लक्षात येते की एखादी ॲक्शन किंवा क्रिया सुरू आहे. तर या ॲक्शन वर्बची तुम्ही देखील माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आणि तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लेट्स गेट स्टार्टेड. आपला फर्स्ट ॲक्शन वर्ब आहे चढणे, ज्याचा अर्थ होतो क्लाइंब. क्लाइंब. स्वयंपाक करणे, कुक. कुक. ऐकणे, याला आपण म्हणतो लिसन. लिसन. चालवणे किंवा सवारी करणे, याचा अर्थ होतो राईड. आपण एखादे वाहन चालवतो किंवा आपण प्राण्यांवर सवारी करतो, याला आपण राईड असे म्हणतो. राईड. ओढणे म्हणजे पुल. पुल. ढकलणे, याचा अर्थ होतो पुश. ढकलणे, पुश. शिकणे म्हणजे लर्न. लर्न. उडणे, फ्लाय. उडणे, फ्लाय. शिकवणे, टीच. शिकवणे, टीच. लपणे किंवा लपवणे, याचा अर्थ होतो हाईड. हाईड. मिठी मारणे मीन्स हग. हग. बांधणे, बिल्ड. बांधणे, बिल्ड. वाट पाहणे, वेट. वाट पाहणे, वेट. घसरणे मीन्स स्लीप. स्लीप. टाळी वाजवणे, क्लॅप. क्लॅप. धुणे म्हणजे वॉश. हात धुणे किंवा कपडे धुणे यांना आपण वॉश असे म्हणतो. वॉश. उभे राहणे, स्टँड अप. स्टँड अप. बसणे, सिट डाऊन. सिट डाऊन. उडी मारणे, जंप. उडी मारणे, जंप. धावणे, रन. धावणे, रन. आंघोळ करणे, बाथ. बाथ. विचारणे, आस्क. विचारणे, आस्क. पोहणे, स्विम. पोहणे, स्विम. जागे होणे, वेकअप. जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा आपण जागे होणे या शब्दासाठी वेकअप असं म्हणतो. उठणे, गेटअप. जर एखादा व्यक्ती बसलेला आहे किंवा त्याला आपल्याला उठवायचं आहे तेव्हा आपण गेटअप म्हणणार. गेटअप. उठणे, गेटअप. गंध किंवा सुगंध याला आपण म्हणतो स्मेल. स्मेल. शिवणे, सिव. शिवणे याचा अर्थ होतो सिव. तर फ्रेंड्स, हे होते आपले आजचे काही कॉमन ॲक्शन वर्ब्स. आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत. टिल देन कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग.